आपण निघालो होता घराकडे. चला निघा. तुम्ही रस्ता बघू शकता, पूर्ण सुनसान रस्ता आहे. चला. थोडं रस्त्यामध्ये थांबलो मी, कारण की खूप थंडी वाजत आणि नशीब चांगलं आहे आपलं की आपण जर्किंग वगैरे आणलंय. जर्किंग वगैरे काढू. स्कूटीचा हाच फायदा आहे की सामान वगैरे वरती ठेवता येईल. आता जर्किंग वगैरे घालू आपण, आणि तुम्ही एकदा गाडीचा लुक बघू शकता. जर्किंग वगैरे घातला आपण आणि आपण आता निघतो रस्त्यात. थोडा पुढचा रस्ता कंटिन्यू करूया. तर आता आपण 40 किलोमीटर आलोय. 100 किलोमीटरवरती आपण आलोय आणि थोडा पॉज घेऊ आपण, गाडीला थोडा आराम देऊ. आणि आपलं रेंज जी दाखवत आहे पेट्रोलची, आता ती 44 किलोमीटरवरती दाखवत आहे. म्हणजे पेट्रोल पण भरावं लागेल आपल्याला. आणि त्या झाडाच्या मागे सूर्य लपलाय. मस्त असं सनराईज तुम्ही बघायला मिळालं सकाळी सकाळी. आपण पुढच्या प्रवासाला निघूया एक 5 मिनिटामध्ये. तोपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. थोड्या वेळात आपण नगर क्रॉस करणार, त्यानंतर आपण संभाजीनगरला पोहोचणार आणि तिथं बीबी का मकबरा आपण एक्सप्लोअर करणार. सो व्हिडिओ कंटिन्यू करू. फुल करा. फुल फुल. गाडीचं पोट तर भरलं आहे आपण. आता वेळ आहे आपलं पोट भरण्याची. तर समोर एक शॉप आहे, तिथं बघू आहे का काय खायला. आपलं बॅड लक, तिथं काही खायला सध्या नाही. म्हणजे पोहे वगैरे आणि चाय आहे, पण चाय तर मी पित नाही. त्यामुळे आपण पुढे काहीतरी बघू. फायनली आता ब्रेक वगैरे घेतला आहे आपण आणि आता थोडा नाश्ता वगैरे करूयात. नाश्त्यामध्ये सध्या पोहे तर नाही. मी ॲक्च्युली पोह्याची प्लॅनिंग करून आलेलो, पण तिथे अंटापुरीच्या आहे, सो ती बेटरच आहे आपल्यासाठी. पण ते पाव खायचे नव्हते ती. ठीक आहे. आता चला नाश्ता वगैरे करू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. थोडं एक 15-20 मिनिटाचा ब्रेक झाला तर थोडं रिलॅक्स पण झालं आहे. तर आता निघूया आपल्या पुढच्या जर्नी करा. आता डायरेक्ट स्टॉप आपण घेणार बीबी का मकबरा. चला बाय बाय. आहे आपण बीबी का मकबराच्या बाहेर आणि इथूनच थोडंफार तर दिसतं अँगल, मी तुम्हाला दाखवतो. इथून हा आहे बाहेरचा व्ह्यू, एंट्री दरवाजा. पण आत आलोय आणि आजचा प्लस पॉईंट आपला असा झाला की इथं आज तिकीट नाही आहे. आज सर्व फ्री आहे इथं, तर आपल्याला तिकीटचा पैसा आपल्याला लागला नाही. हे तुम्ही बघू शकता, हा एंट्री गेट आहे माझ्या मागचा. त्यांच्या काळामध्ये विदाऊट मोटर किंवा काही लागायचे, म्हणजे सगळं नॅचरली. तिथून हाय प्रेशरने पाणी यायचं आणि ते याच्यामधून फवारे निघायचे. ताजमहल तर मी रिअलीमध्ये बघितलं नाही आहे, बट इन फ्युचर कधीतरी जायचा चान्स आपल्याला नक्की, आणि आपण सोडणार तर नाही. पण हा जो मिनी हे आहे ताजमहल आहे, हा आपण आज नक्की बघून जाणार. आणि जेव्हा आपण घरून पुण्याला परत जाणार तेव्हा परत आपण एखादं इथं संभाजीनगरमधलंच एखादं स्पॉट आपण डिस्क्लोज करू. बीबी का मकबरा हे प्लेस एक्सप्लोअर करण्याच्या आधी आपण इथला एक बेसिक जो इतिहास आहे तो जाणून घेऊया. तर बीबी का मकबरा यालाच दख्खनचा ताजमहल किंवा मिनी ताजमहल असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याला औरंगजेबांचा मुलगा म्हणजेच आजम शहा याने आपली आई रबिया उद इराणी ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. आणि जवळपास हा 1651 साली बांधण्यात आलेला आहे. ह्याची विशेषता अशी आहे की ताजमहलसारखीच रचना असली तरी हा मकबरा पांढऱ्या संगमरवरासोबत सुशोभित प्लास्टरने बनवलेला आहे आणि याच्या चारही बाजूस उंच मिनारे आहेत, जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथून आत जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते दिसतात, तर आपण एक हावाला रस्ता चूज करू. आणि हे जे मी तुम्हाला 4 मिनार सांगले त्यापैकी एक 4 मिनारपैकी एक आहे. हा आहे इथला लुक. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता मिनी ताजमहल. आणि ह्याची जी बनावट आहे, म्हणजे जो की याचा फ्रंट भाग आहे, त्याची रचना एवढी परफेक्टली केली ना की आपण कन्सिडर करू शकतो की त्यावेळेसची जी इंजिनिअरिंग होती ती आताच्या इंजिनिअरिंगला खरंच कुठेतरी फेल करते.
तुम्ही माझ्या मागे बघू शकता, माझ्या बॅक साईडला जे काही आहे, म्हणजे जे काही त्यांची रचना केली त्यांनी सर्व, जे गार्डन वगैरे आहे त्याची रचना बघून तुम्हाला कल्पना येऊन जाईल. ॲज एक्सपेक्टेड मिनारचे दरवाजे बंदच आहेत आणि मला आधी वाटलेलंच की यांचे दरवाजे बंद राहणार म्हणून. आता फायनली आपण आत एंट्री करू आणि आत एंट्री केल्यानंतर थोडं गार्डन वगैरे एक्सप्लोर करू. मी मलकापूर का तर हे काही असं आतमधलं स्ट्रक्चर आहे आणि आजचा प्लस पॉईंट असा आहे ना की इथं गर्दी खूप कमी आहे. आणि हे जर आपण बघितलं तर इथं जवळपास हे सर्व जे आहेत ना, हे जे साईडने पडलेले दिसते तुम्हाला, हे सर्व पैसे आहेत. जवळपास एखाद्या लाखाच्या आसपास हे पैसे असतील. आता तेवढा लाईट तिथं क्लिअर नाही आहे, ती झूम करून दाखवू. आता इथून बाहेर निघू आपण आणि गार्डन एक्सप्लोर करूयात. तर जसं की आम्ही सांगितलं तुम्हाला, आपण आता सध्या बीबी का मकबऱ्याच्या बॅक साईडने आहे आणि हे जे आहे, हा जो सगळा एरिया आहे हा सर्व गार्डनचा एरिया आहे आणि खूपच सुंदर असं हे आहे. फक्त एवढं आहे की जे आपलं ओरिजिनल ताजमहल आहे त्याला संगमरवरचा दगडानं फिनिशिंग केली आणि हे जे आहे हे एक व्हाईट प्लॅस्टर म्हणून आहे. जेवढं पण आहे सर्व व्हाईट प्लॅस्टर आहे. म्हणजे गार्डनचा एरिया खूपच मोठा आहे इथला. तर फायनली जो बीबी का मकबरा आहे हा आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. छान असा एक्सपिरियन्स होता, चांगलं वाटलं इथं एक्सप्लोर करून. आणखी आपल्याला 3-4 स्पॉट आहेत इथं, संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद इथे. तर आपल्याला आता ते जेव्हा आपण घरून परत येऊ तेव्हा आपण ते एक्सप्लोर करू, कारण की जेवढा वेळ मी थांबेल तेवढं ऊन आणखी वाढेल आणि ते पॉसिबल नाही मला आणखी एवढं 4-5 तास एवढ्या उन्हामध्ये कंटिन्यू करायचं. सो फायनली आपण इथला स्पॉट हे कवर केलं. आता जो आपला नेक्स्ट स्पॉट म्हणजे आपलं घर, ते एक्सप्लोर करू आणि इथून निघूया. चला, बाय बाय. तर जेव्हा आपण गाडी ठेवून गेलो तेव्हा ऊन वगैरे इथं कमी होतं. तुम्ही बघू शकता पूर्ण उन्हानं भरली गाडी. नशीब कोणी जॅकेट वगैरे सोडून नेलं नाही आपलं. तर आता इथला स्पॉट झाला आपला आणि इथून निघूया आपण. बाय बाय. मला असं वाटतं की आपला हा व्हिडिओ जो आहे हा खूप लेंदी होऊन जाईल. सो त्यामुळे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असा वेगळा करू. तर आपण बीबी का मकबरा एक्सप्लोर केला आणि आपण सेकंड पार्टमध्ये आपल्या घरी गेल्यानंतरची काय रिॲक्शन आहे घरच्यांची वगैरे किंवा त्यांची काय मॅनेजमेंट आहे, कारण की मला तरी वाटते की वैदिनी खूप काही खायला वगैरे बनवलं असेल. सो चला नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. हा पार्ट इथंच क्लोज करू. बाय बाय.